हाय, हॅलो, नमस्कार. मला भरपूर लोक असं विचारत असतात की माझ्याकडे खूप कर्ज आहे, एक कर्ज संपवायला दुसरं कर्ज घेते, दुसरं कर्ज संपवायला तिसरं कर्ज घेतोय आणि अशा प्रकारे सतत पैसे येतात आणि जातात आणि मला काहीच करता येत नाहीये. तर याला काही सोल्युशन आहे का? अशा प्रकारचे प्रश्न मला सध्या DM मध्ये येत असतात, इंस्टाग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर. मग काही लोकांचा असा माइंडसेटचा भाग असतो की आता एवढं तर मॅनेज करतायत, पण मला कोर्स करायला पैसे नाही. सो आपला सगळाच विषय माइंडसेटवर येतो आणि मी माइंडसेटवर काम करते म्हणून मी सांगते. माझं नाव आहे माधुरी बोंद्रे आणि मी एक लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा लाईफ कोच आहे, मनी माइंडसेट कोच आहे मेनली. सो आता आपण बोलूया की पैसे ह्या विषयावर आपण कसं काम करू शकतो किंवा खूप कर्ज झाली आहेत आणि त्यातून मी बाहेर कसं पडू शकतो. या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण काम करायला लागू तेव्हा होओपोनोपोनो ही एक मी मोडॅलिटी सांगितलेली आहे, माझ्या सगळ्या पॉडकास्टमधनं आलेली आहे. त्याच्यामध्ये काय करतो आपण, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तर आपल्या मनामध्ये ना बऱ्याच प्रकारचे पैशाबद्दलचे ब्लॉक्स असतात. ब्लॉक्स म्हणजे काय, तर अडचणी ज्या ह्या आधी आलेल्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये, पैशाबद्दलच्या ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणींवर आपण परत परत रिपीट करून तो एक प्रकारचा ब्लॉक बनतो, म्हणजेच अडथळा बनतो आपल्या आयुष्यामध्ये की हां, माझ्याबरोबर हे तर आधी झालेलं आहे. म्हणजे माझ्याकडे पैसे आले की ते लगेच जातात किंवा आपल्याला पैसे मिळाले की आपण सेल्फ साबोताज करतो. म्हणजे काय, तर आलेले पैसे काय करायचं हे माहीत नसलं की त्याला साबोताजिंग असं म्हणतात. मग ते निघून जातात आपल्याकडनं, कारण आपल्या मनातले विचार फ्री नसतात की मी त्याचं काय करणार आहे किंवा मी काय करू शकते याबद्दलच कन्फर्मेशन नसतं. त्यामुळे काय होतं की आलेले पैसे पण जातात. मग आता आपल्याला जातायत ते पैसे कसे थांबवता येऊ शकतात, तर तसं काही नसतं. पैसा ही एनर्जी आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, ब्रह्मांड एनर्जीचं बनलं आहे. त्यात मॅटर आहे 0.01% आणि एनर्जी आहे 99.9%, 99.99% रादर. सो जो मॅटर आहे तो पण एनर्जी बनतो आपल्या वागण्या बोलण्यातून. आता ते कसं होऊ शकतं हे आपण बघूया. तर पैसा ही एनर्जी आहे. आता तुम्ही मनात विचार केला की माझ्याकडे रोज पैसे येत आहेत आणि बरं, तुम्ही रोज बोलायला लागलात की माझ्याकडे रोज येतो, तर हा प्रोग्राम बनतो आणि तो एक दिवस माइंडसेटही बनतो. पण जेव्हा नाही येत तेव्हा हे बोलायची तयारी दाखवायला पाहिजे. आपला कसा असतो, विश्वास बसत नाही प्रत्येक गोष्टीवर. कसं करू, हे केलं तर खरंच होणार आहे का, असा एक आपला भाग असतो मनामधला. तर त्या विषयासाठी आपण काय करू शकतो, कंटिन्युअसली होओपोनोपोनो करणं, जे आपल्या मनातले ब्लॉक्स काढून टाकतात. आता ते मनातले ब्लॉक्स जर आपण काढून टाकले तर आपल्याला रिझल्ट मिळतो, तो वेगळ्या पद्धतीने मिळतो. म्हणजेच काय, तर आय एम सॉरी आपण स्वतःला माफ करतोय, ह्या विचारांपासून स्वतःला माफ करणं. प्लीज फॉरगिव्ह मी, इथेही आपण स्वतःचीच माफी मागतोय, म्हणजे आपल्या आतल्या चेतनेची माफी मागतोय, ऊर्जेची माफी मागतोय. कारण हे माणसाचं जे शरीर आहे त्यामध्ये माया हा एक भाग आहे. माया म्हणजे काय, तर जी आपल्याला प्रत्येक गोष्ट करण्यापासून परावृत्त करते, निगेटिव्ह थॉट्स देते आपल्या मनामध्ये की तू हे केलंस तर हे नाही होणार, तू हे केलंस तर हे नाही होणार. आणि त्या मायेला आपण जर बाजूला ठेवलं तर आपल्याला जे पाहिजे, जसं पाहिजे तशा पद्धतीमध्ये ते मिळू लागतं. आणि हाच भाग आहे ज्यावर आपल्याला काम करायचं आहे. बरेच लोक तेच विषय बोलत असतात, त्यामुळे ते कर्जात अडकलेले असतात. कर्जात मी पण होते, पण मी ह्याच पद्धतीने बाहेर आलेली आहे म्हणूनही मी बोलतेय. ऑफकोर्स माझे खूप कर्ज होते असं म्हणत नाही मी, पण लाखांमध्ये. तर माझ्या समोर असं एक्झाम्पलही आहे, जे करोडोच्या कर्जामध्ये होते, माझ्याकडे कन्सल्टेशनसाठी आले होते, थोड्या प्रॅक्टिसेस सांगितल्या, त्यांनी लिटरली एक मोठा रिझल्ट मला असं सांगितला. त्यांना 1 करोडचं लोन 2 दिवसात संपवायचं होतं. एक 90 लाखाचं, एक 10 लाखाचं, 16 लाखाचं ऑलमोस्ट. तर त्यांना 3.5 लाख रुपये कमी पडत होते आणि त्यांचे पैसे कोणाकडे तरी अडकलेले होते. मग त्यांनी काय केलं, त्या माणसाला फोन केला की तुम्ही मला आज 3.5 लाख रुपये देऊ शकता का. तर ते म्हणले नाही, मी जास्तीत जास्त तुम्हाला 50,000 देऊ शकतो. तो म्हणला ठीक आहे, तेवढे तरी द्या. आणि त्याने होओपोनोपोनो करायला स्टार्ट केलं. होओपोनोपोनो करायला स्टार्ट केल्यानंतर झालं काय, पुढच्या अर्ध्या तासात ज्या माणसाने त्यांना सांगितलं होतं की मी 50,000च देतो, त्याने 3.5 लाख पूर्ण ट्रान्सफर केले
त्यांच्याकडनं येणं होतंच, पण ते पूर्ण ट्रान्सफर झाल्यामुळे त्यांना जिथे लोन भरायचं होतं ते 16 लाखाचं लोन भरता आलं आणि त्याच्याच पुढच्या 2 दिवसात 90 लाखाचं सुद्धा लोन त्यांनी क्लिअर केलं. सो ही इज इन टू बिझनेस, ते बिझनेसमध्ये आहेत, पण त्यांना मार्ग बंद झाले होते. मी आता काय करू इथपर्यंत अवस्था झाली होती आणि त्यांनी हा जपासारखा भाग आहे तो केला आणि त्यांना अशा प्रकारे रिझल्ट मिळाला. सो जेव्हा आपण अशा पद्धतीमध्ये अडकलेलो असतो तेव्हा होपोनोपोनो करायचं. मी म्हणेन की ते इतक्या जास्त प्रमाणात करायचं. ध्यास घेतो आपण एखाद्या गोष्टीचा, तशा प्रकारे करायचं. तो ध्यास घेतला की आपोआप युनिवर्स ओपन होतो आपल्यासाठी मार्ग निर्माण व्हायला सुरुवात होते आणि ते मार्ग अशा पद्धतीने निघतात की तुम्हाला जे पाहिजे ते सहजपणे उपलब्ध होऊन जातं. इम्पॉसिबल असणाऱ्या गोष्टी पॉसिबल होतात. म्हणजे आपण अध्यात्माच्या भाषेत किंवा जनरल भक्ती मार्गामध्ये म्हणतो की देवासारखा माणूस समोर आला. एक्झॅक्टली ते होतं. युनिवर्स कॉन्स्पायर्स यू टू गिव्ह एव्हरीथिंग. तुम्ही जेव्हा मनापासून त्या भावनेतून बाहेर पडायचा विचार करता की मला कुठून तरी या सगळ्यातनं बाहेर पडायचंय आणि त्यासाठी मला प्रयत्न करायची माझी तयारी आहे. आपली चूक काय होते यामध्ये की आपण फक्त बोलत बसतो की माझ्यावर कर्ज आहे, मला असं करता येत नाही, मला तसं करता येत नाही, मी हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. अशा पद्धतीमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही निगेटिव्ह झोनमध्ये जास्त जाता आणि निगेटिव्ह झोनमध्ये गेल्यामुळे काय होतं, आपल्याला जे पाहिजे ते मिळायलाच अडचण निर्माण होते. आपण सतत निगेटिव्हच बोलत राहतो की मी कर्जात आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी कसं करू. आत्ता तुम्हाला हॉस्पिटलायझेशन करायला लागलं तर तुम्हाला इमिजिएटली बिलिंग करावं लागतं. सगळे लोक कुठूनही मॅनेज करतात पण पैसे अरेंज करतात. पण जिथे मी हे सांगते की तुम्हाला कोर्स केल्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार आहेत, तुमचा माइंडसेट बदलणार आहे. मी ते ब्लॉक्स काढून टाकणार आहे. हजारो लोकांना हजारो रिझल्ट्स मिळाले आहेत, तरीही त्याच्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत असं म्हणणारे लोक येतात. सो मी त्याच्यासाठी स्पेशल एक व्हिडिओ करायचं ठरवलं आणि आज हा व्हिडिओ करतेय की आपला माइंडसेट आहे. तुम्हाला जर आत्ता वाटतंय हा मला कोर्स करायचा आहे, इमिजिएटली अरेंज करून करा. तुम्हाला त्यानंतर पैसे मिळणारच आहेत. फक्त मी जे सांगते ते फॉलो करायची तयारी असली पाहिजे. सो हे आपल्या कोर्समध्ये करून घेतलं जातंच. पण लोकांना वाटतं अजून काहीतरी वेगळं असेल. अजून काहीतरी वेगळं नसतं. एकच गोष्ट सातत्याने केल्याने मिळणारे परिणाम असतात, तीच करायची तयारी कमी आहे. कारण आपण मॅगी आणि इन्स्टंटच्या जमान्यात जगतोय. सगळं मला इन्स्टंट पाहिजे. कोणतीही सिस्टीम जगामध्ये नाही आहे जी इन्स्टंट सगळं करू शकते. अगदी हेल्थमध्ये गेलात तरी त्या प्रोसिजरला सुद्धा वेळ लागतोच. 5 मिनिटात गोष्टी होत नाहीत हॉस्पिटलायझेशन झाल्यावर सुद्धा. त्यामुळे थोडासा कन्सिस्टन्सी आणि थोडासा वेळ आपण स्वतःला देऊ शकलो, कारण हे आयुष्य जगायचं आहे तर हेल्थही पाहिजे आणि पैसा पाहिजे. या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बाकी सगळ्या आपण मे बी प्रयत्न करून मिळवू शकतो. पण जर हे तुम्हाला मिळवायचं असेल तर सगळ्यात पहिले आधी आपल्या तब्येतीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. ती तब्येतीची काळजी घेण्यासाठी भावना चांगल्या असणं महत्त्वाचं आहे. आणि आपण जर निगेटिव्हिटी रिपीट करत असू आपल्या मनामध्ये की मला हे होत नाही, मला ते होत नाही, मी हे कसंच करू, मी ते तसंच करू, ह्या माध्यमातनं आपल्याला जे पाहिजे ते मिळणारच नाहीये. जे पाहिजे ते मिळण्याकरता तुम्हाला थोडासा प्रयत्न करायची गरज आहे. जसं मी होपोनोपोनो म्हणते, फक्त तेवढ्या प्रॅक्टिसवर, फक्त पॉडकास्ट बघून मला असंख्य लोकांनी फोन केलेत आणि माझ्याकडे पैसा पाण्यासारखा फ्लो होतोय हे सांगितलेलं आहे. आणि जे अडकतात त्यांनी मग मेंटर घ्यावा, म्हणजेच माझ्याकडे कोर्सेस करावेत. कारण प्रत्येक वेळी प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी समजतात असं नाही. त्यासाठीच तर गायडन्स अवेलेबल असतो. मग तिथे आपण जर आपला अट्टहास धरून बसलो की मला पैसे न देता सगळं करायचं आहे, हा माइंडसेट आहे. मी म्हणते जेवढे तुमच्याकडे असतात, पैसे जात असतात त्याच्या डबल येत असतात. हे सहज म्हणायला सुरुवात करा. माझ्याकडनं पैसे गेले तरी माझ्याकडे डबल येतात. तुम्हाला ॲक्च्युली डिफरन्स जाणवेल. माझ्याकडे हे नेहमी आणि रोज होतंय. मी खर्च केले की माझ्याकडे डबल आलेले असतात त्या दिवशी. हे मी अनुभवलेलं आहे. तुम्हीही करून बघा. पैसे देताना आणि घेताना थँक्यू म्हणायला सुरुवात करा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत करायच्या. पण तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीमधनं, मध्यमवर्गीय माइंडसेटमधून जर बाहेर पडलात तर अबंडन्स आहे. तुम्ही आकाशात बघितलं तरी तुम्हाला ब्रह्मांड अविरत दिसतं, इन्फायनाईट दिसतं. समुद्रात गेलात, समुद्राकडे बघितल्यावर लांब 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 तुम्हाला फक्त समुद्र दिसतो. ही निसर्ग आहे, ही आपल्या वरची शक्ती आहे. तिथे गेल्यावर आपल्याला आपली कपॅसिटी कळू शकते
की माणूसही त्यातलाच एक भाग आहे. जर तुम्ही निसर्गाशी कनेक्ट व्हायला लागलात तरी सुद्धा तुम्हाला हव्या त्या गोष्टी सहजपणे मिळायला लागतात. निसर्गाशी कनेक्ट म्हणजे निसर्गात नेचरमध्ये राहिल्यामुळे सुद्धा आपली तब्येत खूप छान राहते. आणि जेव्हा मन शांत होतं ते निसर्गामध्ये होतं. ते मन शांत झाल्यामुळे आपल्याला बरेच मार्ग अवेलेबल व्हायला लागतात, म्हणजे आपल्याला नवनवीन गोष्टी सुचू लागतात. सो सुचू लागल्यामुळे आपल्याला भरपूर ऑप्शन्स मिळतात. सो हे प्रयत्न करून बघा. EFT याचेही माझे रील्स ऑलरेडी अवेलेबल आहेत, तर ते करून बघा. ते करून बघितल्याने तुम्हाला इफेक्ट जाणवणार आहे त्याचा. थोडासा प्रयत्न रोजच्या आयुष्यामध्ये 5 मिनिटं केल्यामुळेही तुमच्या आयुष्यात फरक घडेल. मला भरपूर लोक सांगतायत, तसे तुम्हीही या खाली कमेंट करून सांगा की तुम्ही हे केलं, नाहीतर मी आजपासून हे करणार आहे. आणि केल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्हाला रिझल्टही मिळतो. तो रिझल्टही तुम्ही कमेंट करा चॅट बॉक्समध्ये, खाली कमेंट्समध्ये तुम्ही टाका. आणि नक्की कनेक्टेड राहा. आणि हे जर मला कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.